नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर। राहुरी फॅक्टरी येथे हिंदी चित्रपटाचे शूटिंग बघ्यांनी केली तुफान गर्दी। येत्या काही दिवसात ब्लॅक पॉलिसी हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि या चित्रपटाचे शूटिंग राहुरी फॅक्टरी परिसरात पार पडलं। यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथील सुपुत्र आबासाहेब नलगे यांनी दिग्दर्शित केलेल्या हिंदी चित्रपटाची राहुरी फॅक्टरी येथील डिपॉल स्कूल नजीक असलेल्या द्वारकामाई रेसिडेन्सी येथे एक सीन चित्रित करण्यात आला आहे। 2 दिवस या ठिकाणी शूटिंग करण्यात आलं। चित्रपटाची शूटिंगची वार्ता वाऱ्यासारखी पसरली। त्यानंतर बघ्यांनी या ठिकाणी गर्दी केली होती। प्रसंगी द्वारकामाई रेसिडेन्सीचे नयन शिंगी, जयेश मुसमाडे, राजेंद्र उंडे आदी उपस्थित होते। या चित्रपटाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर अमोल पाडावे, प्रोडक्शन हेड विष्णू चौधरी हे होते, तर कमलेश सावंत, सुदेश विश्वकर्मा, अरुण गीते, विष्णू चौधरी, किशोर अग्रवाल, मेघा पाटील, महेश लोखंडे, भारत फुलमाळी, भास्कर कारंडे, अनिल पंढरपूरकर, अनिकेत वाळके आदी कलाकारांनी यामध्ये भूमिका केली आहे। नमस्कार, मी कमलेश तुकाराम सावंत। आजच्या दिवसात द्वारकामाई रेसिडेन्सी राहुरी फॅक्टरी या शहरात आमच्या सिनेमाचं चित्रीकरण सुरू झालेलं आहे। हा मुहूर्ताचा सीन आम्ही ह्या द्वारकामाई रेसिडेन्सीमध्ये करीत आहोत। त्याबद्दल तुम्ही संमती दिली, परवानगी दिली, त्याबद्दल द्वारकामाई रेसिडेन्सीच्या सर्व मालकांचा मी आभारी आहे। आमची संपूर्ण टीम आभारी आहे। आमच्या सिनेमाचं नाव आहे ब्लॅक पॉलिसी। हा सिनेमा लवकरच पूर्ण होईल आणि रसिक प्रेक्षकांच्या समोर येईल। तर रसिक प्रेक्षकांनी हा सिनेमा सिनेमागृहातच जाऊन नक्की पाहावा। धन्यवाद। राहुरी प्रतिनिधी प्रवीण गायकवाड। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।